रामकृष्ण हरी. करा पंढरीची वारी, पंढरीची वारी. त्याने चुकेल तुमची 184ची फेरी. म्हणा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बरं आहे का जोड आमच्या दोघाचा? बरं आहे का म्हणलं? पेटी वाजतर जोडा बरं आहे का म्हणलं आमच्या दोघाचा? हा सुंदर आहे ना? हो बाबा बरं आहे का? एक नंबर. आता हे कुठं मी कुठं? आमच्या बाबांनी एक नंबर काढला बाया. असू द्या, एक नंबर तर एक नंबर. अशी म्हणायची पाळी माझ्यावर आली. चिंचेचा पाला वाऱ्याने गेला, सकाराम मेला आणि तुकाराम गेला. मी कुठं नेत नसते, पण माझ्या महागवी आल्याशिवाय राहत नाही. तर मावशे खाली बघ या पायाला काय लागलं तुझ्या. माझ्या नवऱ्याकडे बघू नको, दृष्टी लागेल. बरं का जोडा? असं देवा एक नंबर तर एक नंबर. भाडा बोबडा वारकरी आहे, भाविक भक्त आहे, भजनकरी आहे, पंढरीचा वारकरी आहे. जरी नवरा असला तरी मला बाई नांदायचं नको. नांदायचंच नको बाया. का नको नांदायचं सांगते बर का मावशी. सांगण्यासाठी मी बाई सोलापुराहून आले. मी पण या दिंडीमध्ये आहे बर का, वारकरीच आहे. सांगूनच टाकते. नवरा नको ग बाई मला, दादा नको ग बाई. नवरा नको ग बाई मला, दादा नको बाई. हाय नवरा नको बाई मला, दादा नको बाई. नवरा नको ग बाई मला, दादा नको ग बाई. नवरा नको ग बाई मला, दादा नको ग बाई. नवरा नको ग बाई मला, दादा नको ग बाई. मला नवरा नको ग बाई मला, दादा नको ग बाई. नवरा नको ग बाई मला, दादा नको ग बाई. नवरा नको ग बाई मला, दादा नको ग बाई. नवरा नको ग बाई मला, दादा नको ग बाई. नवरा नको बाई मला, दादा नको बाई. नवरा नको ग बाई मला, दादा नको ग बाई. नवरा नको ग बाई मला, दादा नको ग बाई. नवरा नको ग बाई मला, दादा नको ग बाई. काय करू बघ बाई, का ती लोक म्हणते. असं ओरडू नका, असं येऊ नका. मी काही मेले नाही, जितकी आहे. लक्ष द्या इकडं. यांनी मला प्रश्न केला, बाई तू का नको म्हणते, तुला काय कमी पडलं मला सांगा कारभारी. आतापर्यंत तुम्हाला काय काय आणून दिलं. माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या. लग्नाला किती वर्ष झाली? लग्नाला 50 वर्ष होऊन गेली. किती? 50 वर्ष होऊन गेली. 50 वर्ष. आजी तुम्ही आलतो का लग्नाला? आमच्या लग्नाला आलतो का? तुझ्या बी काय गोळ्या कंपन्या काय म्हणावं. होय म्हणते अशी, होय म्हणते. महाराज तुम्ही लग्नाला आला असाल यांच्या पहिल्या लग्नाला. पहिल्या लग्नाला किती वर्ष झालं विचारायची गरज नाही. यांचं फाउंडेशन सांगतो या. अहो आमच्या लग्नात झाली 5 वर्ष. पाहते बाई पडकच घर, मोडकेचे घर, तुटकेचे छपर. देवाला देवघर नाही ग. काय बाई काय कधी बांधायचं घर? घर फटक्याला बांधलेला आहे. ती बंगला कुणाचा आहे? फटक्याचा आहे. ती समोरचा? ती समोरचा बंगला मी फटक्याला बांधलाय. आता बाया पट्या पट्या बदलून काय कुस्ती खेळून घ्यावा. नुसता बघून घ्यावा. ग्वारा गुंटान कपाळी करंट हा. पाठीवर चमणार मिठासाठी बोंबला. सवा देवघर. दारामध्ये असावी तुळस. पांडुरंगाचं नाव घ्यायला नका करू आळस. माझ्या तुकोबराईनी प्रमाण केलं. दारे असावे तुळशी वृंदावन, दारे असावे तुळशी वृंदावन. नाहीतर ते जागावे स्मशान. ज्यांच्या दारामध्ये तुळशी वृंदावन नसेल, मसनवाटा आहे मसनवाटा. आणि त्या मसनवाट्यातलं ही मड कसं सजलंय बाया. मला वाटतं आईनं गन पावडर केली, त्याच्यावर आजच केली काय की बाया.
हिथं टिका हिथं टिकांमध्ये लावला बुका बुका लावायचं तर कुकूच लावलं बाया जोडक्या बुके आहे काय की बाया बुके तुळजापूरचा बुके काय म्हणणार हा का बसा म्हणून तुम्हाला सांगते मावशी नवरा नको ग बाई मला दादा नको ग बाई डान्स बघितला का डान्स महाराज कसं नाचला कारभारी कसं जणूक बाया उसाची टायली ट्रॅक्टरला जुळली होय की बाया पण महाराज खरं तर इथं नाचावं इथं कोण कोण नाचलं नामदेव कीर्तन करी पुढे देव स्वतः पण नाही नाचले जिथं नाचायला नाचवली तर परमार्थ आहे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप बर का ताई इथं नाचावंच लागतं वारीला आलात ना वारीला आलात सगळं सोडून आलात निसंग झाले धागडी आता निसंग झालं पाहिजे बरोबर आहे का सगळं संग सोडलं पाहिजे आणि निसंग झालं पाहिजे त्या पंढरीला यासाठी पण तुम्हाला काय सांगू नवरा केला कारभारी खरं सांगा साडी घेतली का मला साडी घेतली 50 वर्षे पैठणी साडी घेतली तुम्ही घेतली ही तुम्ही घेतली जिबीला हार घ्या बसवून का बसा खोटं बोलायचं असलं बर का खोटं बोलायचं असलं की हाड असावं लागतं अहो तुम्हाला काय सांगते लग्न झालं लग्न मावशी लग्नामध्ये फक्त एक साडी घेतलेली लग्न वर्ताची शुभ मंगल सावधान सावधान म्हणताना मंडळी फक्त एक साडी घेतलेली काय सांगायचं मामा त्या साडीवर मला नवऱ्यानं साडी पण नाही घेतली दररोज 30 ते 26 30 ते 26 पिळावी ह्याच्या वैतगण्या 5 वर्षात आंघोळच केली नाही नुसतं मेकअप करते काय सांगायचं आवाज येत आले ही साडी मला कुणी दिली अहो मला सांगते आमच्या अलका मावशीने काही साडी दिली पिंपुडेच्या नाव तर घ्या बाईसाहेब नाव तर घ्या अहो तुम्हाला काय सांगू ह्या दादल्याचं नाव नाही घेऊ वाटलं पण आता काय करते एकदा तुमच्या दिंडीमध्ये आले सगळ्याचा मान राखते ह्या दादल्याचं नाव घेते ह्या नवऱ्याला घटस्फोट देते मामा माझ्या वाटणीचं तुम्ही जावा नांदायला तुम्ही तर नाईटक लावली माझ्याकडे काय बाई घ्या की नाव घ्या नाव हा पहिल्यांदा तू घे तुम्ही म्हणावं नाही तुम्ही बस तुम्ही घ्या मी घेऊ हा कोण घ्यायचं तुम्ही घ्यायचं मी घेऊ हा घ्या बघा बाजूला मला म्हणते तो पहिलं तुम्ही घ्या काय महिला मंडळ असा माझ्यासारखा घामकाळी जावा भेट काम नाही जिथं दिलं तिथं मरायचं आई बापाचं नाव कमवायचं सासू सासऱ्याच्या कुळाचा उद्धार करायचा तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता महिला मंडळ तुम्ही नुसतं माझ्या महाग या ह्या नवऱ्याची उचल चांगली करूया घ्यायचं काम नाही हा घेऊ का नाव लेडीज फर्स्ट रुंदून जाते खिडकी वाट पाहते खिडकीला 3 तारा आणखी त्याला घुंगर 12 सुपारी कापते करा पान खाते 13 काढते पदर घालते वारा नवऱ्याला गुणाचा भाकू खातो उन्हाचा खाऊन पिऊन बघा की कसा बिरूड लागलाय तिकडून आला व्यापारी त्याला देते सुपारी दिली वाण्याला हांडांते का पाण्याला पाणी आणते गंगाचं वाडा बांधते भिंगाचं वाड्यात वाड 7 वाड 7 वाड्याला 7 दरवाज 7 दरवाजाला 7 कुलप 7 कुलपाची घेते किल्ली उघडते देवखोलीत खाटावर उशीवर बशीत कपात दुधात पडली माशी माझा हा नवरा राहिला उपाशी तर त्या पंढरी रायाच्या नावानं धरते आषाढ शुद्ध एकादशी